नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल जो आपला UPSCचा पेपर झाला होता त्या पेपरनंतर बघा सगळ्यांनाच हलवून टाकले, कारण GS तर खतरनाक होतच, त्यासोबत CSATचा पेपर पण एवढा एकदम खतरी काढलेला आहे की मला आता टेन्शन आलं. MPSCने जर समजा हे UPSCचं कॉपी करण्याचा प्रयत्न केला, MPSCनं पण UPSC सारखा जर CSATचा पेपर अवघड काढला तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांना क्वालिफाईंग मार्क मिळणं सुद्धा अवघड होईल. बरोबर. इतक्या दिवसापासून मी जे वरडून सांगतो की CSATला हलक्यात घेऊ नका, ही गोष्ट तुम्हाला आता या ठिकाणी जाणवत असणार आहे की UPSCचा पेपर 2 तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने एकदम अवघड सेट करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे एक UPSCचा पेपर हा या ठिकाणी एकदम परफेक्टली जाणवून येतोय, लक्षात घ्या. बरोबर. आता मी काय करतो, पटापट तुम्हाला आन्सर सांगतो. म्हणजे कसं एक्सप्लेनेशन घेत बसलो तर 2-2.5 तास जातात. आपण टप्प्याटप्प्याने सगळे प्रश्न एक्सप्लेन करणारच आहोत. फक्त आता मी तुम्हाला एक्सपेक्टेड आन्सर सांगतो, म्हणजे कसं होईल तुम्हाला देखील या गोष्टींचा फायदा बसून जाईल. आपल्याला UPSCचा CSAT पेपर जो 2 होता त्याचा सेक्शन म्हणजे पेपर D ABCD पैकी D सेटचे आपल्याला आन्सर्स बघायचे आहेत. मी पटापट आन्सर इथं मार्क करत जातो, तुम्हाला या ठिकाणी लक्षात येऊन जाईल. आय होप सगळ्या गोष्टी क्लिअर असतील. थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. थोडं झूम केलं म्हणजे आपल्याला पण बरं होईल. बघा, पहिला प्रश्न होता 1/3 इज लेस देन एक्स इज लेस देन वाय इज लेस देन 2. आपण इंग्लिशमध्ये प्रश्न वाचू. हे जर अशी कंडिशन दिली असेल 1/3 च्यापेक्षा मोठं एक्स च्यापेक्षा मोठं वाय च्यापेक्षा मोठं 2, म्हणजे 2 आणि 1/3 मध्ये एक्स आणि वायच्या किमती असेल तर खालीपैकी कुठलं बरोबर नाही. एक्स अधिक 1/x हे लहान असणार आहे वाय अधिक 1/yच्या, आणि दुसरं वर्गमुळात 1 अधिक वायचा वर्ग छेदामध्ये वाय हे लहान असणे वर्गमुळात 1 अधिक एक्सचा वर्ग छेदामध्ये एक्स. तर याचं आन्सर ब्लर होतंय का, थोडं ब्लर होतंय का, ब्लर होतंय, एक मिनिट. चला बघा, याचा आन्सर आहे आपलं फक्त दुसरं या ठिकाणी करेक्ट आहे. ऑप्शन नंबर आपला बी या ठिकाणी करेक्ट होतो. याच्यातलं फक्त दुसरं स्टेटमेंट बरोबर येते, पहिलं स्टेटमेंट बरोबर येत नाही, उलट होते. बरोबर. त्यानंतर व्हॉट इज द मिनिमम नंबर ऑफ टाइम्स वन नीड टू मेजर टू गेट 298 लिटर ऑफ वॉटर फ्रॉम अ टँक इफ द मेजरिंग सिलेंडर्स हॅव कॅपॅसिटी 1 लिटर 6 लिटर 25 लिटर आणि 100 लिटर. म्हणजे काय, आपल्याला 298 लिटरचा एक वॉटरचा टँक भरायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे 4 प्रकारचे हे आहेत, सिलेंडर आहेत. कुठले कुठले, 1 लिटरचे, 6 लिटरचे, 25 लिटरचे आणि 100 लिटरचे. याच्यातून आपण किती कमीत कमी वापरून काढू शकतो, तर याचं उत्तर आहे, लक्षात घ्या, 5. ऑप्शन नंबर बी 5 याचं उत्तर. आपण 5 प्रकारे हे 298 लिटर आपण भरू शकतो. ह्याला मी डिटेल एक्सप्लेन करणार आहे प्रत्येक स्टेप, त्यामुळे तुम्ही आता याची काळजी करू नका. मी एकदम डिटेल तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं उत्तर सांगतो. सेम प्रकार आहे बघा, आपल्याकडे 4 प्रकारचे वेट आहेत, वजन आहेत. 1 किलो, 2 किलो, 5 किलो, 10 किलो. आपल्याला काय करायचं आहे, 20 किलो करण्यासाठी त्याच्यामध्ये 8 आणि जास्तीत जास्त 1 किलो अशा पद्धतीने मेजरमेंट करायचं असेल तर याचं पण आपल्याला कसं मेजर करता येईल, तर याचं पण उत्तर लक्षात घ्या, बीज येते. ऑप्शन नंबर बी 8. हे आपण 8 प्रकारे यूज करून हे कसं येतं काय येतं मी डिटेल घेणार, लक्षात घ्या. आपल्याला आता वेळ नाही तेवढा, कारण प्रत्येक प्रश्नाला एक नवीन कन्सेप्ट आहे. कळालं, प्रत्येक प्रश्नाला एक नवीन कन्सेप्ट आहे, त्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट साईड सांगायला मी एक शॉर्ट बनणार आहे. प्रत्येक प्रश्नाची एक शॉर्ट, त्याच्यामधून तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. बरोबर. त्यानंतर बघा 4 नंबरचा प्रश्न. 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर, हा क्वेश्चन पेपर डी आहे, मी पटापट सांगत जातो बरं काय, कारण खूप नाहीतर लेंदी होऊन जाईल, खूप लेंदी होऊन जाईल. 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 16. ओके, तुम्ही बराबर उत्तर फक्त बघत चला, बाकीच्या गोष्टी आता काय डोक्यात घेऊ नका. सर आम्हाला प्रश्नच कळत नाही किंवा काय, ह्या गोष्टी मी तुम्हाला आता का सांगतोय, फक्त एक्सपेक्टेड आन्सर देणार आहे मी तुम्हाला. ओके, याचे डिटेल सोल्युशन मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रत्येक प्रश्नाचे घेणार आहेत, लक्षात घ्या. ओके, पुढं काय म्हटलंय बघा, एका क्लासचं ॲव्हरेज 4 वाढलं. बरोबर आहे काय, कधी, ज्यावेळी एका स्टुडंटचे 100चे मार्क होते ते आपण 0 कन्सिडर केले होते. बरोबर. दुसऱ्या विद्यार्थ्याचं काय झालं, दुसऱ्या विद्यार्थ्याचं 81 मार्क असं खोटं पडलं होतं, पण ऍक्च्युली त्याला काय होते, तर 56 होते. तर याच्यामध्ये जर आपण समजा करेक्शन केली तर फायनली करेक्ट ॲव्हरेज वाय असेल. बरोबर. तर आपल्याला एक्स म्हणजे नवीन ॲव्हरेज आणि जुनं ॲव्हरेज यांची वजाबाकी काढायची आहे. हा आपला 5 नंबरचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर देखील लक्षात घ्या, ऑप्शन नंबर बी 3 येते. पुढं पॅसेज दिले आहेत आणि पॅसेजवर तुम्हाला 3 प्रश्न विचारले आहेत. येस, पॅसेजवर तुम्हाला 3 प्रश्न विचारले आहेत. 3 प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला सांगतो. 6 नंबरचा प्रश्न आहे बघा, 6 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पुन्हा बी, फक्त दुसरं करेक्ट आहे.
त्यानंतर त्यानंतर 7 नंबरचा जो आपला प्रश्न आहे, 7 नंबरचा प्रश्न, या 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर लक्षात घ्या, या 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर देखील इथं बी आहे. 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर देखील या ठिकाणी बी आहे. 8 नंबरच्या प्रश्नात जर आपण विचार करायला गेलो तर 8 नंबरचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी पुन्हा बी हे याचं उत्तर असणार आहे. बरोबर. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न बघा. हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे बरं का. ह्याचं मी डिटेल एक्सप्लेनेशन आपल्या उद्याच्या 11च्या लेक्चरमध्ये घेणार आहे. इथं काय म्हटलंय बघा, 3 व्हेरिएबल दिलेत आपल्याला एक्स वाय झेड. त्यांच्या काय किमती काय काय घेऊ शकतो आपण तर 2, 3, 4 किंवा 5 घेऊ शकतो. आणि एका वेळी एकच आकडा वापरायचा, म्हणजे प्रत्येक एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू वेगळ्या वेगळ्या पाहिजेत. तर इथे एक इक्वेशन दिले बघा, एक्स वाय अधिक झेड या व्हॅल्यूवरून एक मोठ्यात मोठी किंमत कुठली निघू शकते आणि एक लहानात लहान कुठली किंमत निघू शकते. एम आणि एनच्या व्हॅल्यू काढायच्यात आणि एम वजा एन केले की आपल्याला 13 मिळते. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी करेक्ट आहे 9 नंबरच्या प्रश्नाचं. बरोबर. हे कसं येते काय ते पुन्हा दाखवतो. हा इतक्यात बॅचमध्ये शिकवला होता बघा मी तुम्हाला. एक्स वाय झेड हे 3 व्हेरिएबल आहेत, ज्याच्यामध्ये वाय हा एक्स वर्गच्या प्रपोर्शनमध्ये डायरेक्ट प्रपोर्शन आणि एक्स हे झेडच्या व्यस्त प्रमाणात आहे. जर समजा झेडची व्हॅल्यू 7/25 असेल तर एक्सची व्हॅल्यू 5 आणि वायची व्हॅल्यू 50 येते. तर जर समजा वायची व्हॅल्यू 98 असेल तर झेडची व्हॅल्यू किती येणार. हा जो 10 नंबरचा प्रश्न याचं उत्तर आहे 1/5 म्हणजे ऑप्शन नंबर बी. पुढे बघा 11 नंबर पुन्हा पॅसेज दिला आपल्याला. यस, 11 नंबरचा जो पॅसेज आहे या पॅसेजचं मी डायरेक्टच उत्तर सांगतो तुम्हाला. 11 नंबरच्या पॅसेजमधल्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. 2 आणि 3 करेक्ट आहे. हे वाचून सोडवायला लागतात. आता फक्त मी पटापट तुम्हाला आन्सर सांगतो. पुन्हा हा 12 नंबरचा प्रश्न आहे बघा. 12 नंबरचा प्रश्न, 12 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 आणि 3 हे दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी करेक्ट आहेत. इथं बघा बैठक व्यवस्थेसारखा एक प्रश्न दिलाय किंवा पझलचा एक प्रश्न दिलाय. PQRST त्यांना 1 ते 5 पर्यंत क्रमांक दिलेत आणि खालीलपैकी कुठलं बरोबर आहे असं आपल्याला 13 नंबरचा प्रश्न विचारला आहे. 13 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा या ठिकाणी डी. मी इथं काढून ठेवलं. तुम्ही म्हणत असाल स्क्रीनकडे काय बघताय तर मी इथं ऍक्च्युली उत्तर काढून ठेवलं माझ्या स्क्रीनवर. येस, मी पूर्ण स्क्रीनवर या ठिकाणी बघा मी असं सोडवतो. इथं तुम्हाला प्रश्न माझे दिसत असले हे इथं मी पटापट सोडवत असतो आणि मी या ठिकाणी उत्तर काढत असतोय. तर ह्याचं उत्तर आहे लक्षात घ्या. हा आपला जो 13 नंबरचा प्रश्न याचं उत्तर पहिलं पण नाही आणि दुसरं पण नाही, म्हणजे कोणतंही या ठिकाणी अनुसरण करत नाही. याच आपल्या 13 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता 14 नंबरचा प्रश्न बघा. 2 ठोकळे आहेत, रॉड आहेत, त्यांना 5 प्रकारे रंगवलेला वगैरे वगैरे प्रकार दिला आहे. हा थोडा तुम्हाला व्यवस्थित वाचावं लागेल. 14 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. दोन्ही करेक्ट आहेत या ठिकाणी. पहिला आणि दुसरं दोन्ही करेक्ट आहे. पुन्हा बघा सिलेक्शन पझल आहे या ठिकाणी. ABCDEFG यांना 3 कारमध्ये बसवायचं आहे एक्स वाय झेड. तर खालीलपैकी कुठलं या ठिकाणी बरोबर आहे असं विचारलेलं आहे. तर हा जो आपला 15 नंबरचा प्रश्न याचं उत्तर आहे ते पहिला आणि तिसरं करेक्ट. म्हणजे कोणीही एकत्र ट्रॅव्हल केलेलं असं म्हणजे एकटे ट्रॅव्हल केलं नाही, प्रत्येकासोबत कोणीतरी आहे. आणि सी हा फक्त बी सोबत जातोय. बरोबर. त्यानंतर बघा पुढचा 16 नंबरचा जो प्रश्न आहे. 16 नंबरचा प्रश्न मी युट्यूबला घेतला होता थोड्या दिवसापूर्वी. बघा जर समजा एक्स चुकीचा असेल तर झेड पण चुकीचा आहे. जर वाय चुकीचा असेल तर डब्ल्यू बरोबर आहे आणि जर डब्ल्यू बरोबर असेल तर एक्स चुकीचा आहे असं म्हटलंय. सेम प्रकारचा प्रश्न 4-5 दिवसापूर्वी मी युट्यूबलाच घेतला होता. चॅलेंज आहे माझं, मी तुम्हाला घेऊन पण दाखवत होते. तर खालीपैकी कुठलं सेंटेन्स बरोबर आहे बघा. जर एक्स बरोबर असेल तर वाय पण बरोबर आला पाहिजे. पुन्हा जर झेड करेक्ट असेल तर वाय बरोबर येण्याची काही गरज नाही आहे. 16 नंबरचा प्रश्न याचं उत्तर अनिश्चित आहे लक्षात घ्या. कारण ह्याचं मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करतो. कारण ऑप्शन देताना सुद्धा वेगळ्या प्रकारे दिलं त्यांनी. ओके, ऑप्शन देताना सुद्धा या ठिकाणी वेगळ्या प्रकारे दिलं. कारण इट इज नॉट नेसेसरी दॅट वाय इज करेक्ट ह्या स्टेटमेंटमुळे सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. ओके, ह्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला व्यवस्थित करून देतो. 2 रनर आहेत बघा. 17 नंबरचा प्रश्न एक्स आणि वाय ते एकाच दिशेने सर्क्युलर ट्रॅकवर फिरत आहेत तर ते किती वेळा भेटतील असं काहीतरी विचारले त्यांनी. बरोबर आहे काय. भेटण्याआधी ते किती वेळा एकमेकांना भेटतील हा प्रकार युट्यूबला घेतलाय मी. रेल्वेच्या बॅचमध्ये मी घेतला आहे. याचं उत्तर आहे 35 वेळा येते. बरोबर. लसावी वगैरे काढून काढायचा प्रकार असतो तो मी तुम्हाला शिकवलेला आहे. बरोबर. 18 नंबरचा प्रश्न बघा. एका ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये बरोबर उत्तर आलं तर 5 मार्क मिळतात आणि चुकलं तर 2 मार्क कट होत असतात. अशा एका विद्यार्थ्यानं सगळे प्रश्न अटेम्प्ट केले आणि त्याला 69 मार्क मिळाले. जर समजा बरोबर प्रश्नाला 4 मार्क आणि चुकीच्या प्रश्नाला 1 मार्क वजा होत असता तर त्या कार्यकर्त्याला 84 मार्क पडले असते. तर त्या परीक्षेमध्ये एकूण किती प्रश्न होते असं विचारलंय. याचं उत्तर येते ऑप्शन नंबर बी 81. कसं येते काय ते एक्सप्लेन करतो. पॅसेज दिलाय बघा पुन्हा.
पॅसेज हा आपला 19 नंबरचा पॅसेज, बरोबर. 19 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय ते बघूया आपण. 19 नंबरच्या प्रश्नाचं आपल्या उत्तर येत आहे बी. म्हणजे काय तर फक्त दुसरं सेंटेन्स या ठिकाणी फॉलो होतंय जे ऍक्ट 2021च्या संदर्भातला. 20 नंबरचा प्रश्न जर आपण बघितला तर 20 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते दोन्ही 1 आणि 2 या ठिकाणी हे स्टेटमेंट जे आहेत ना हे बरोबर आहेत. पॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला बरोबर लक्षात आलेलं असणार आहे. आता 21 नंबरचा प्रश्न बघूया आपण. 21 नंबरचा प्रश्न दिलाय बघा की आर्मी कॅम्पच्या संदर्भात आहे, डिस्टन्स आहे वगैरे वगैरे प्रश्न दिलाय. येस, साऊंडचा स्पीड त्यांनी दिलाय, म्हणजे आवाजाचा वेग त्यांनी दिलाय 300 मीटर प्रति सेकंद. अशा पद्धतीने तो अलार्म स्पॉट वगैरे दिसणं, ड्रोन दिसणं वगैरे अशा प्रकारचा प्रश्न आहे. दिसणं आणि आवाज येणे ह्या संदर्भातला प्रश्न आहे. तर हा जो आपला 21 नंबरचा प्रश्न याचं उत्तर आहे सी. लक्षात घ्या, 4:58:42 ते आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. बरोबर. पुढं हा युनिट डिजिटचा प्रकार मी शिकवला होता बघा तुम्हाला. 6चा जर आपण घात करत गेलो तर एकक स्थानी 6च येतं. 7च्या बाबतीत म्हटलं 7चा पहिला घात 1, 7चा दुसरा घात शेवटी 9 येतं, 7चा तिसरा घात गेलं की शेवटी 3 येतं, 7चा चौथा घात गेलं की पुन्हा 1 येतं. म्हणजे 7ची 4ची सायकल रिपीट होत असते. त्यामुळं इथं शेवटचा अंक 6 येतो आणि इथं शेवटचा अंक 3 येतो आणि त्यामुळं सायंत्रिक 8 राहते एकक स्थानी. लक्षात घ्या 8 येते, 22 सूत्र ऑप्शन नंबर सी येते. 23 नंबरचा प्रश्न बघा. पगार 10% तो सेव्ह करत असतो, म्हणजे 90% खर्च करतो. त्याचा पगार जर 12%ने वाढला आणि खर्च देखील 10%ने वाढला तर त्याच्या सेव्हिंगमध्ये किती फरक होणार आहे. तर सेव्हिंग बघा त्याची 30%ने वाढणार आहे. 23चा ऑप्शन नंबर बी हे उत्तर येते. 24 नंबरचा जर आपण प्रश्नाचा विचार करायला गेलो तर ब्लड रिलेशनचा प्रकार आहे. ब्लड रिलेशनचा प्रकार एकदम सोपा विचारला होता, थोडा ट्विस्ट होता पण चांगला होता. तर याचं उत्तर येते 4 नंबर. क्यू ही एसच्या नवऱ्याची बहीण आहे. क्यू ही एसच्या नवऱ्याची बहीण आहे. 25 नंबरचा प्रकार बघा. हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स कॅन बी एक्सप्रेस ॲज अन इंटिग्रल पॉवर ऑफ 2. म्हणजे 2चे असे किती घात आहेत जे 3 अंक आहेत असं विचारले. तर 2चे 3 असे घात आहेत. 2चा 7वा घात, 2चा 8वा घात आणि 2चा 9वा घात जे 3 अंकी बनते. त्यामुळे ऑप्शन नंबर सी हे 25 नंबरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येते. पुढे बघा पुन्हा पॅसेज दिला आहे 26 आणि 27 नंबरचा. ओके, 26 आणि 27 नंबरचा जो पॅसेज दिला आहे 26 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे आपलं ऑप्शन नंबर सी. पहिला आणि तिसऱ्या या ठिकाणी करेक्ट येते. तर 27 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपल्या लक्षात घ्या ते सुद्धा सी, फक्त दुसरं करेक्ट. द सुप्रीम कोर्ट CNG सप्लाय हॅड बीन अज्युम वन्स डिझेल व्हेकल्स वेअर प्रोहिबिटेड फ्रॉम फ्लाइंग. बरोबर. त्यानंतर बघा 28 नंबरचा प्रश्न आहे. हा 28 नंबरचा प्रश्न कोडिंग डिकोडिंगच्या संदर्भात आहे, फक्त त्याला स्टेटमेंटच्या फॉर्मॅटमध्ये दिलंय. तर या ठिकाणी लक्षात घ्या PQR हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे काय, प्रत्येक लाल हा निळा आहे, प्रत्येक निळा हा हिरवा आहे, प्रत्येक हिरवा हा येलो आहे. तर खालीपैकी कुठलं स्टेटमेंट बरोबर येते, पुढं 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 कंटिन्यू करत जायचं आहे. बरोबर. 29 नंबरचा प्रश्न बघा. 2 अंकीच्या संख्यात आपल्या 10 पासून ते 99 पर्यंत, 10 पासून 99 पर्यंत याच्यामध्ये 5 किती वेळा येतो असं विचारलंय. 5 लक्षात घ्या. 2 अंकी संख्या पकडल्या आपण 10 पासून 99 पर्यंत, तर 1 सोडला तर प्रत्येक अंक जो आहे की नाही, प्रत्येक अंक हा 19 वेळा येत असतो. त्यामुळे 19, 29 ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येते. 30 नंबरचा प्रश्न आहे बघा. हा डिस्टन्स आहे, डायरेक्शन डिस्टन्सचा प्रकार आहे. 30 नंबरचा प्रश्न एक्स आणि वाय मधलं अंतर काढायचं आहे वेळेच्या संदर्भात. तर 30 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे 6 मिनिट याचं उत्तर येते. बरोबर. सॉरी, हे 30 नंबरचा प्रश्न हे डिस्टन्सचा नाही आहे, ह्याचा आहे आपला वेगवेळ अंतरच्या संदर्भातला आहे. वेगवेळ अंतरच्या संदर्भातला, सॉरी गडबड झाली माझी. 31 नंबरचा प्रश्न बघा. 31 नंबरचा प्रश्न बघा आपला. यस, 31 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलाय, 7 ठोकळे आहेत, त्यापैकी 6 जे आहेत ते एकाच वजनाचे आहेत आणि एक जो आहे तो त्यातला बारक आहे. हा प्रश्न एक्सप्लेन करतो डिटेल, पण सध्या 31 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 1. बरोबर आहे काय. याचं ऑप्शन म्हणजे ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढं बघा 32 आणि 33 नंबरला पुन्हा पॅसेज दिला आहे. 32 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं, तर 32 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. द व्हॅल्यू ऑफ ह्युमन इंटरव्हेन्शन इन द वर्क प्लेस अफेक्टेड बाय AI माइट बी एनहान्स थ्रू द रिडायरेक्शन टुवर्ड्स मोर फुलफिलिंग ऑफ टास्क. बरोबर आहे का. हा 32 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे. 33 नंबरच्या प्रश्नात जर आपण विचार करायला गेलो तर 33 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या, पहिला आणि दुसरं बरोबर आहे. डी हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता 31 नंबरचा प्रश्न बघा. 31 नंबरचा 34 आणि 35 दोन्ही पॅसेज आहेत.
34व्या प्रश्नामध्ये थोडं मला ऑब्जेक्शन वाटतं, त्यामुळे 34वा सध्या आपण मी हॅशटॅग करूया, कारण कन्क्लुजन विचारलंय. कन्क्लुजनमध्ये विचारलं की थोडा प्रॉब्लेम येतच असतो. पण 35व्या प्रश्नाचा जर विचार केला आपण, 35व्या जर प्रश्नाचा विचार करायला गेलो तर 1, 2, 3 हे तिन्ही स्टेटमेंट या ठिकाणी लक्षात घ्या बरोबर आहेत. पहिलं, दुसरं, तिसरं बरोबर आहे, चौथं काय या ठिकाणी योग्य नाही आहे. पुढे 36 नंबरचा प्रश्न बघा. हा दिशाज्ञान चाचणीचा प्रकार आहे. दिशाज्ञान चाचणीचा प्रकार 36 नंबरचं उत्तर आहे डी, 6 किलोमीटर उत्तरेकडे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 37 नंबर प्रश्न. आता 37 नंबरचा प्रश्न बघा. इन अ सिक्वेन्स ऑफ नंबर इच नंबर अदर दॅन द फर्स्ट टू आर द सम ऑफ टू इमिडिएटली प्रिसिडिंग वगैरे वगैरे दिलेलं आहे. तर आपल्याला काय म्हटलंय की पहिले दोन नंबर 4 आणि 7 आहेत. म्हणजे कंडिशन कशी दिली बघा इथं, 4 आणि 7 आहेत, बरोबर आहे काय. त्यानंतर इच नंबर इज सम ऑफ इमिडिएटली टू, बरोबर आहे काय. म्हणजे 7 आणि 4 11, 11 आणि 7 18, 18 आणि हे 29, हे अशा पद्धतीने संख्या पुढे चालल्या आहेत. तर याच्यातलं 6वी संख्या कुठली असेल विचारलं बघा. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी याच्यामध्ये दोघांची बेरीज करायची. येस, हे किती येणार, हे येणार 47. हे 47 प्रश्नाचं बरोबर उत्तर डी. 37 नंबरच्याचं उत्तर डी येते. ओकेच. 38 नंबरचा प्रश्न बघा. 38 नंबरचा प्रश्न बघा. हा मेल फिमेलच्या रेशो आहे. हा सिंपल होता, फक्त प्रश्न पेपरच्या टेन्शनमुळे फसवलाय पोरांनी. बाकी प्रश्न सिंपल होता. याचं उत्तर 24 आणि 23 येते. बघा मला कन्फर्म करू द्या. 38 नंबरचा प्रश्न, 38 नंबरचा प्रश्न हा 23 आणि 24 येते. 39 नंबरचा प्रश्न बघा. स्टेटमेंट वरचा होता. येस, स्टेटमेंट वरचा होता. 39 नंबरचा प्रश्नाचं उत्तर सी येते. म्हणजे पहिला आणि दुसऱ्या या ठिकाणी दोन्हीही बरोबर येते. 40 नंबरचा प्रश्न बघा. 11च्या कसोटीचा विचारलाय, तुमच्याकडनं पाठ करून घेतलेले प्रश्न आहे ते. एक्स आणि वाय ची किंमत काढायची होती 11च्या कसोटीनं आणि प्लस एक्स प्लस वाय करायचा आहे, बरोबर. आपल्याला एक्स प्लस वाय करायचा आहे. हा प्रश्न आहे 40 नंबरचा आणि 40 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे डी, 7 याचं उत्तर आहे. म्हणजे एक्स प्लस वाय केलं, एक्स प्लस वाय केलं आणि पुन्हा त्याला 11 जर भागलं तर बाकी किती शिल्लक राहते असा प्रश्न विचारलाय. एक्स प्लस वायची किंमत 7 नाही, एक्स प्लस वायला पुन्हा जर 11 भागलं तर बाकी किती शिल्लक राहते हे विचारलेलं आहे. याचं उत्तर 4 येते. ओके. पुन्हा बघा. 41 नंबरचा आणि 42 नंबरचा पॅसेज दिला आपल्याला. 41 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय देता येईल, तर 41 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला सी देता येते. 1, 2, 3 हे तिन्ही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत. पुन्हा बघा. 42 नंबरच्या प्रश्नाबद्दल थोडा ॲम्बिग्युअस वाटते आपल्याला, त्यामुळे 42 नंबरचा प्रश्न सध्या आपण काय सांगत नाही उत्तर. 43 नंबरचा जर आपण विचार केलो, ओके, 43 नंबरचा पुन्हा एक पॅसेज आपल्याला दिलेला आहे. 43 नंबरच्या कन्क्लुजन विचारलंय. कन्क्लुजन म्हटलं की थोडं टेन्शन येतं, पण आपण ह्या ठिकाणी ऑप्शन नंबर ए 3 आणि 4 बरोबर आहे असं म्हणू शकतो. 44 नंबरचा प्रश्न आहे बघा. पुन्हा स्टेटमेंटवर होता, लेंदी प्रश्न होता. 44 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते सी. ओके, 44 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते सी या ठिकाणी. 43चं मी ए सांगितलं ना तुम्हाला. 43च्या प्रश्नाचं 3 आणि 4 कन्क्लुजन बरोबर येते, बरोबर. तर आता 45 नंबरचा प्रश्न बघा. 45चा बघा. आपण काय म्हणतो, मिक्सचर ॲलिगेशनवरचा प्रकार होता. मिक्सचर ॲलिगेशनचा प्रकार 45 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपलं येते या ठिकाणी ए. एका स्थितीने प्रमाणात पी आणि क्यू आपल्याला मिक्स करावे लागणार आहेत. पुढे बघा. 2 डिजिट नंबर, एक ए हा 2 डिजिट नंबर आहे एक्स वाय, आणि बी हा त्याच्या रिव्हर्स आहे म्हणजे वाय एक्स, असे 2 नंबर आहेत. तर ए जर मोठा असेल बीचा तर एच्या कुठल्या कुठल्या व्हॅल्यू येऊ शकतात. तर हा जो आपला 46 नंबरचा प्रकार आहे याचं उत्तर येते बी. येस, 9 प्रकारे ते आकडे तयार होतात. कसे होतात, काय होतात ते मी तुम्हाला उद्या सांगतो डिटेल. पुढे बघा. झिरोचं कोडिंग ADSN आहे, तर स्टॉपचं कोड कसं करायचं सेम प्रकार घेतलेला आहे. सेम प्रकार प्रश्नामध्ये विचारलेला आहे. 47 नंबरच्या आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं या ठिकाणी बी, TSPO असं केलं आहे. आधीचे अल्फाबेट घेतलेत, बरोबर आहे काय. पुन्हा बघा. 3 रेक्टँग्युलर टाईल दिल्यात आपल्याला, 3x3, 3x7 आणि 3x11चा. हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यू दिल्यात आणि एक्स वजा वाय ची किंमत विचारली आपल्याला. हा जो 48 नंबरचा प्रश्न आहे एक्स वजा वाय, याचं उत्तर येते ए 20 याचं उत्तर येते, बरोबर. पुन्हा बघा. 49 नंबरचा प्रश्न. ट्रेनच्या जर्नीचा ॲक्सिडेंट झाला तर त्याचा स्पीड निम्मा होतोय आणि जर समजा टेक्निकल फॉल्ट आला तर 1/4 त्याचा स्पीड होत असतोय. अशा प्रकारे 49 नंबरचा प्रश्न आहे. व्यवस्थित इंटरेस्टिंग प्रश्न आहे. याचं उत्तर आपलं येते 200 म्हणजे ऑप्शन नंबर ए याचं उत्तर येते. 50 नंबरचा प्रकार थोडा किचकट आहे. ओके, 50 नंबरच्या प्रश्नाचं आपलं देखील उत्तर ए येते 5.1. 51 नंबरचा जर प्रश्न बघितला आपण, 51 नंबरमध्ये बघा S1, S2, S3 असे 3 स्टेटमेंट दिलेत आपल्याला आणि कुठलं
कनेक्टेड आहे नाही कनेक्टेड आहे असा 51 नंबरचा प्रश्न आहे. 51 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते आपलं डी. याच्यामध्ये फक्त तिसऱ्या या ठिकाणी बरोबर येते. S2 हे S3चं रिझन असू शकते, लक्षात घ्या. आता 52 नंबरचा प्रश्न बघा. 52 नंबरचा प्रश्न म्हणजे एकदम जबरदस्त दिलाय. रिझनिंग मध्ये ह्यापूर्वी कधी विचारलाच नव्हता सीसेट मध्ये हा प्रकार. बरोबर आहे का? म्हणजे लक्षात घ्या UPSC कसं स्वतःला डेव्हलप करताय, अपग्रेड करताय. इथं बघा रिलेशन कॅटेगरी दिल्या आणि त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन कशा प्रकारचं होते. म्हणजे काय तर क्रिकेटमधला कॅप्टन आणि त्यांच्या टीम मेंबर सोबत कसं कॉन्व्हर्सेशन असणार आहे. एक जज आणि त्याच्यामधला त्या कोर्टमधला लॉयर यांच्यामध्ये कसं कॉन्व्हर्सेशन असणार आहे. व्हाईस चान्सलर म्हणजे कुलपती विद्यापीठाचा कुलगुरू आणि डेप्युटी रजिस्ट्रार म्हणजे त्यातले एक कर्मचारी यांचं कसं असणार आहे. आणि पियर्स आणि कोवर्कर्स. आता पियर्सचा अर्थ तुम्हाला इथं दिसेल बघा. कुठे गेलं पियर्स. समीक्षक आणि सहकर्मी समकक्ष एकमेकांसोबत मित्र असताना कसं रिलेशन असणार आहे त्यांचं. इनफॉर्मल आणि ओपन माइंडेड असणार आहे की नाही. तर लक्षात घ्या D2 असणार आपलं उत्तर येणार आहे. हा D2 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. तर 52 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ते बी. लक्षात घ्या बघा Dचं 2 असणार आहे. मी म्हटलं तुम्हाला 2 ऑप्शन आहेत पण त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन मी शॉर्ट्सच्या द्वारे तुम्हाला देणार आहे. ओके चला आता 53 नंबरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. 53 नंबरचा प्रश्न पण बघा. कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही कुठलं कम्युनिकेशन वापरताय. नेक्स्ट लेवल प्रश्न. बरोबर बघा मेमोरेंडम ऐकला असेल तुम्ही. त्यानंतर फायर ऐकलं असेल फ्लायर. त्यानंतर BCC आणि मायन्यूट्स. बरोबर मायन्यूट्स ऐकलं ना इतिहासामध्ये. हा मायन्यूट्स असतो तो रेकॉर्ड डिसिजन्स. बरोबर आहे काय. त्यानंतर मेमोरेंडम असेल टू इन्फॉर्म कॉन्फिडेंटली. बरोबर आहे का. सॉरी तो इंटिमेट डायरेक्टिव्ह. आता हे आपल्या 53 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते सी. बरोबर आहे काय. Aचं 3 येते. बरोबर आहे का. मेमोरेंडम म्हणजे काय तुम्हाला काहीतरी आम्ही सूचना देतोय डायरेक्टली अशा पद्धतीनं आहे. 54 नंबरच्या प्रश्नाचा जर विचार करायला गेलो आपण. ओके 54 नंबरचा प्रश्न पण चांगल्या लेवलचा आहे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर बरोबर येते. एनकरेज पर्सनल टू सीक इच अदर्स पर्स्पेक्टिव्ह. त्यानंतर बघा 55 नंबरचा प्रश्न. 55 नंबरचा प्रश्न पण खूप चांगला आहे. बॅरियर टू कम्युनिकेशन म्हणजे एखाद्या संवादामध्ये अडथळे काय येऊ शकतात. बरोबर सिमेंटिक कॉन्गेटिव्ह ऑर्गनायझेशनल अफेक्टिव्ह. योग्य प्रकारे 55 नंबरचा प्रश्न दिलाय तुम्हाला. त्याचं उत्तर येते डी. लक्षात घ्या तुम्हाला फक्त आता GSचा अभ्यास करून चालणार नाही. सीसॅटला तुम्हाला तुमचं इंग्लिश देखील चांगलं करणं गरजेचं आहे. हे कळणार नाही त्याशिवाय तुम्हाला. बरोबर 56 नंबरचा प्रश्न बघा. 56 नंबरचा या ठिकाणी प्रश्न बघितला तर याचं उत्तर सी येते. लक्षात घ्या पहिल्या आणि दुसऱ्या ठिकाणी साईज ऑफ द फॅमिली आणि बजेट ह्या दोन गोष्टी व्यवस्थित या ठिकाणी सूट होतात. पुन्हा 57 नंबरचा प्रश्न सर्क्युलर लेटर जे असतात त्या संदर्भातला आहे. 57 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ते डी फक्त पहिलं. म्हणजे काय सर्क्युलर लेटर्स आर युजली ॲड्रेस टू द ग्रुप ऑफ पीपल. हे सर्क्युलर काढले बघा आम्ही. बरोबर 58. आता 59 नंबरचा प्रश्न जो आहे तर ते 10 लिटरचं केमिकल आहे. मिक्स न होणार आहे. थोडं बाहेर काढायचं थोडं आत टाकायचं थोडं बाहेर थोडा अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि मग या 59 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ते 27. म्हणजे थोडं बाहेर काढायचं थोडं आत टाकायचं. 3चा क्यूब येतोय तो 27. ओके 60 नंबरचा प्रश्न बघा. 60 नंबरचा प्रश्न डिलिव्हरी बॉयला पैसे देण्यासंदर्भातला आहे. त्यानं एक राईड पूर्ण केली की 5 रुपये मिळतात आणि प्रत्येक किलोमीटरला 2 रुपये मिळत असतात. आता ह्या प्रश्नामध्ये त्याला काय म्हटलंय 500 रुपये मिळाले. बरोबर आहे काय. आणि त्यानं 100 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला नाही. हे उत्तर काढण्यासाठी लक्षात घ्या डाटा अपुरा आहे. कारण कारण त्याच्या राईड किती झाल्या आणि त्या राईडमध्ये त्यानं किती किलोमीटरचं अंतर कापलं हे कळत नाही ना आपल्याला. प्रत्येक राईडमध्ये किती किलोमीटर अंतर कापलं हे कळत नाही आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 60चं डी उत्तर येते. 61 नंबरचा प्रश्न बघा. 61 नंबरचा प्रश्न बघा. सॉरी 61 नंबर 61 ते 65 मध्ये इन्स्ट्रक्शन्स दिल्यात तुम्हाला. तर 61 आणि 65 पटपट सांगतो मी तुम्हाला. ओके 61 आणि 65 पटपट सांगतो. 61 नंबरचं ए येते. बरोबर त्यानंतर 62 नंबरचं डी येते. त्यानंतर 63 नंबरचं येते या ठिकाणी सी. 64चं डी आणि 65चं ए. हे कसं आहे ते काय ते इन्फॉर्मेशन येते ABCD कुठले सिलेक्ट करायचे ते. ओके आता 66 आणि 67 नंबरला पॅसेज आहे बघा. 66 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे. 66 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी पहिलं आणि तिसरं करेक्ट येतं. 67 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर बघा या ठिकाणी आपल्याला काय देता येईल तर 67 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी ए देता येते. ए ए ए ए बरोबर. 68 नंबरचा प्रश्न मॅथ्सचा होता. चांगला प्रश्न होता.
या ठिकाणी स्टेटमेंटवर डिपेंडंट क्वेश्चन होते. 68 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते हे बी. जे काय पी आणि क्यू टुगेदर म्हणजे पी आणि क्यू दोघांचं वजन हे ए आणि सीच्या टोटल वजनापेक्षा जास्त आहे. 69 नंबरचा प्रश्न बघा. क्यू या शब्दामध्ये क्यू आणि यू हे दोन्ही जवळजवळ घेतले आणि बाकीचे क्रम अरेंज केला तर खालीलपैकी किती प्रकारे किती प्रकारे शब्द तयार होऊ शकतात असं विचारले. अर्थ निघाला नाही तरी चालेल. हा परम्युटेशनचा प्रश्न होता. 69 या प्रश्नाचं उत्तर येते डी. लक्षात घ्या 12 प्रकारे बनता येते. ते 4x3 बनते. 4x3 बनते. एक्स वाय झेड 4 इंच 6 इंच आणि 8 इंच पुढं जंप करतात अशा प्रकारचं दिलेलं आहे. येस, आपल्याला हा व्यवस्थित सोडवणं गरजेचं होतं. 70 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते डी. आत्तापर्यंतचे वरवर जर प्रश्न बघता राज्यसेवा करणाऱ्या पोरांना खरंच टेन्शन आलं पाहिजे. लक्षात घ्या, कारण चुकून माकून ह्याच्या निम्म्या लेवलचा जरी पेपर सेट केला, काय म्हणतोय बघा, UPSCच्या या लेवलच्या निम्म्या लेवलचा जरी प्रश्न सेट केला तरी बऱ्याच लोकांच्या शिट्ट्या वाजणार आहेत. लक्षात घ्या, बरेच विद्यार्थी क्वालिफाय होऊ शकणार नाही, तेवढ्या हाय लेवलचा पेपर आहे हा. कळते का? बघा 71 नंबरचा प्रश्न बघा, पॅसेज आहे पुन्हा. 71 नंबरचा प्रश्न आहे. 71 नंबरच्या प्रश्नाचं आपल्या उत्तर आहे डी. येस, पहिलं दुसरं आणि तिसरं या ठिकाणी बरोबर येते. 72 नंबरचा जो प्रश्न आहे, खालीपैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे याच्या संदर्भातलंच आहे. तर 72 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते बी. दुसरं आणि तिसरं या ठिकाणी स्टेटमेंट बरोबर येते. 73 नंबरचा प्रश्न आहे बघा, एक खेळणं पुढं किंवा पाठीमागं उडी मारते अशा प्रकारचं आहे. बरोबर, तर त्यामध्ये पुढं उड्या मारल्या आणि पाठीमागं उड्या मारल्या यांच्यातला फरक विचारला आहे. 73 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते डी. 9 हा त्या दोघांमधला फरक येतोय. 74 नंबर बैठक व्यवस्थेचा आहे. बरोबर, 74 नंबरचा बरोबर बैठक व्यवस्थेचा आहे. तर 74 नंबरच्या बैठक व्यवस्था प्रश्नाचं उत्तर येते ए 5. ओके, 5 हे याचं उत्तर येते. आता त्यानंतर 75 नंबरचा जर प्रश्न बघितला तर बघा, 2 रेक्टँग्युलर टाईपचे आपल्याला टेबल दिलेत 6x8चे, सॉरी 6x10चे. हा प्रश्न व्यवस्थित वाचला तर पॅटर्न ऑब्झर्व करायचा होता. 75 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते बी. याच्यामध्ये 4 प्रकारे आपल्याला वेगळे वेगळे पॅटर्न पाहायला मिळतात. 76 नंबरचा प्रश्न बघा, 76 नंबरसाठी आपल्याला पुन्हा पॅसेज दिलेला आहे. 76 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते ए. फक्त पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. 77 नंबरचा प्रश्न बघा, 77 नंबरचा प्रश्न बघा. येस, खालीलपैकी कोणते अझम्पशन्स व्हॅलिड आहेत असं म्हटलं. 77 नंबरचा प्रश्नाचं उत्तर येते पुन्हा ए. फक्त पहिलं अझम्पशन व्हॅलिड आहे. 78 नंबरचा बघा, एक पॅटर्न फॉलो करायचा आहे आणि बी याच्यामध्ये येत असेल तर एक्स हे 7व्या 8व्या पोझिशनला डाव्या बाजूनं काय येईल असं विचारलंय. 78चा प्रश्न येते बी. ऑप्शन नंबर डी करेक्ट. 79 नंबरच्या प्रश्नाचा विचार करायला गेलो आपण तर 10चा m घात गुणिले 1000 गुणिले n बरोबर 75चा 25वा घात गुणिले 25चा 32वा घात गुणिले 32चा 75वा घात. याला 2, 5 आणि 3च्या टर्म्समध्ये तुम्हाला लिहिणं अपेक्षित होतं, म्हणजे यांचे घात करून, आणि मग ह्याचं उत्तर येते 111. m ची व्हॅल्यू 111 येते. कसं येते काय ते सांगायचं आपल्याला डिटेल. आता तेवढा वेळ नाही आपल्याकडं. आणि हा जो 80 नंबरचा आपला प्रश्न आहे, बरोबर आहे काय, हा ट्रेनचा प्रश्न आहे आपल्या. बरोबर, एक व्यक्ती ज्या दिशेने चाललाय रेल्वे त्यालाच ओव्हरटेक करून जाते. एकाच दिशेने जात असतानाचा टाइम दिलाय बघा आपल्याला किती, 15 सेकंद. जर ते दोघं जण विरुद्ध दिशेला जाऊ लागले, ए इकडे जाऊ लागला आणि रेल्वे इकडे येऊ लागली, तर टाइम किती लागेल, तर याचं 13.85 अप्रॉक्सिमेट उत्तर येते. हे असे आपले 80 प्रश्नांची उत्तर आहेत. लक्षात घ्या. आता जे विद्यार्थी आहेत आपले राज्यसेवेची तयारी करणार आहेत, हे तुमच्यासाठी थोडं विचार करण्याची गोष्ट आहे बरं काय. विचार करा जरा व्यवस्थित, कारण मी तुम्हाला अजून पण म्हणतोय आणि इव्हन बाकीचे शिक्षक सुद्धा या गोष्टीशी सहमत असतील की आत्ताचा UPSCचा पेपर बघता तशा लेवलचा जर MPSCनं त्याच्या निम्म्या लेवलचा जरी काढला तरी तो तुम्हाला टफ जाऊ शकतो. त्यामुळं थोडा सिरियसली CSAT कडे बघा. ओके, मी आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन घेणारच आणि आपल्या UPSCच्या पेपरमधल्या प्रश्नांचे मी डिटेल सोल्युशन देखील घेणार आहे, काळजी करू नका. ओके, आज मी या ठिकाणी थांबतो. फक्त आपलं लेक्चर जे रोज 11 वाजता असतं ते मिस करू नका. आणि UPSCचे प्रश्न जे आपल्याला विचार आहेत त्याचे मी शॉर्ट्स करून तुम्हाला देणार, म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन डिटेल असे एक प्रश्न मी तुम्हाला टाकणार आहे. आलं लक्षात? चला आज या ठिकाणी थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.